नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तारीख 22 जानेवारी 2026 लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलोय मी आता। आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ, संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष असतं बाजारपेठेवरती। आजचे बाजारभाव काय निघालेत आपल्याला जाणून घ्यायचं आहे। चला सुरुवात करूया आपण पहिल्या पिकअप पासून। पिकअप कुठली आहे, शेतकरी कुठले, माल कुठला विचारून घ्या। मालाला कलर एकदम साईज आहे, मोठा काय मीडियम साईज माल आहे, पण तरी मी तुम्हाला साईज दाखवतो कारण शेतकरी म्हणतात आम्हाला साईज दाखवा, तेव्हा कळत नाही, हातात माहत नाही कांदा तसं चांगला मोठा आहे। या अशा पद्धतीची साईज आहे। काडी पाहून घ्या कशी आहे, शेतकऱ्यांना विचारू घेऊ कोणतं गाव आहे त्यांचं। कोणतं गाव तुमचं? सातारे। सातारे येवला। काय नाव? दत्तात्रय दखने। काय भाव गेली गाडी आज? 1500। 1500। काल होते तुम्ही? नाही, काल नव्हते। काल नव्हते। शेजारचे शेतकरी आहे, शेतकरी म्हणतात लाईन शेअर तुम्ही घ्या, म्हणून लाईन शेअर घेण्याचं कारण काय असतं, काही शेतकरी गाडीजवळ उभे नसतात, त्याच्यामुळे आपल्याला लाईन शेअर घेता येत नाहीये। मात्र आता सलग शेतकरी गाडीजवळ उभे होते म्हणून घेतात, त्याला नाही तर आपले शेतकरी कमेंट करतात तुम्ही लाईन शेअर न घेता गाडी आड गाडी घेतात। दुसरी गाडी आहे, पाहून घेतो मी। माल एकदम ड्राय कोरडा झालेला आहे, तरी विचारू आपण। पिकअप छोटा हत्ती गाडी आहे, माल तुम्ही पाहून घेतला कसा आहे काय, शेतकऱ्यांना विचारू काय भाव गेली। काय भाव गेली गाडी? 1521। 1521 रुपये। कोणतं गाव? सातारे। सातारे। बरं, काय ना? मच्छिंद्र रामदास पठारे। काय किती माल किती आहे अजून परिसरात तुमच्या? आता थोडा कमीच आहे, आता कमीच आहे। बरं बरं, चला शेजारची गाडी घेऊ आपण। माल एकदम सुपर आहे, वाळलेला ड्राय माल आहे एकदम। मालाची साईज पाहून घ्या तुम्ही, त्या पद्धतीने साईज आहे। शेतकऱ्यांना विचारू आपण काय भाव गेले। 1530 रुपये। आज जरा सरासरी 1500 काढून राहिले का? 1550च्या आसपास काढून? काल होते? हो, काल होतं। काल 1500 होते, कमी साईज कमी होती। काल 1500, आज 1531। 31 रुपयाचा आज फायदा आहे बा? नाही, हा गोळा मारे। अच्छा, म्हणजे माल कालच्या आजच्या मालात फरक आहे। हो। बरं बरं बरं, कमीच गेली। कमीच गेली का कालच्या पेक्षा? म्हणजे आज माल चांगला असून काल जरी 1500 गेला होता, पण आज माल चांगला आहे, म्हणजे जास्त जायला पाहिलं होतं। हो, जास्त। बरोबर, ठीक। एकदम बारीक, म्हणजे एकदम बारीक। हातात पाहून घे किती 5-5 गोलटे बसताय। तरी शेतकऱ्यांना विचारू गाडी कुठली काय, कोणतं गाव? सातारे। सातारे। येस, या सगळ्या गाड्या साताऱ्याच्या लागल्या का शेजारी? काय भाव गेली? 700 रुपये। 700। ओके। शेतकरी मित्रांनो, मी आता लासलगावच्या बाजार समितीत आहे आणि माझ्यासोबत एक तमिळनाडूचे व्यापारी आहे आणि एक आहे आसामचे। आता आपल्या मनामध्ये एक शंका आहे की आपण आसाममध्ये जाऊ शकत नाही, तमिळनाडूमध्ये जाऊ शकत नाही, पण इथं जो कांद्याचा जो भाव आहे, योगायोगाने ते इथं आहेच, त्या पार्टीमार्फत ते माल घेतात। त्यांना विचारूया आसाममध्ये काय भाव आहे कांद्याला आणि तमिळनाडूमध्ये काय भाव आहे ते सांगतील। आता यांना तर हिंदी पाहिजे तसं येत नाही, खास हिंदी पण इंग्रजीमध्येच बोलतात आणि यांना हिंदी समजतंय, तर काही अडचण आहे, आपण त्यांना विचारूया का कैसा माल काय भाव जातो काय नाही। उधर क्या भाव बिकता है माल आसाम में? आसाममध्ये 25 से 35 पासून माल आहे ती 19-20 रुपये विकतं आणि मीडियम माल जो आहे 40 से 45-50 पर्यंत, हा माल 23-24 रुपये। 23 रुपये 24 रुपये। हाँ, आणि गोल्टी क्या भाव जाता है वो? गोल्टी 19-20 रुपये। 1920, म्हणजे 1920 2000 के बीस आसपास जाता है। और अच्छा वाला माल? अच्छा वाला माल बोला तो आसाम में दो ही क्वालिटी चलते हैं, एक गोल्टी हाँ, और एक मीडियम माल जो सुपर मिली मीडियम बोलता है। अच्छा, म्हणजे त्यांच्या आसाममध्ये जो गोल्टी जो आहे तो आणि मीडियम माल त्यांच्या जवळजवळ थोड्याफार फरकाने 1900 रुपये आणि 2400 रुपये अशा भावात तिथं विकल्या जातो। ट्रान्सपोर्टिंग खर्च धरून ते येतं। आता हे तमिळनाडूचे मित्र आहेत, ते व्हिडिओ समोर यायला घाबरत होते, तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की उधर क्या भाव होता है, त्यांना विचारून सांगू शकतो। तमिळनाडू 30 रुपये। 30। मनगाव जंप। यस, ओके। मक्का जंप होना 30 रुपये। अच्छा, तो मीडियम ना 25। असम और तमिलनाडु के बीच में बहुत फर्क है, लेकिन हाँ, रेट का हाँ, असम में चलता है छोटा माल मीडियम माल, और तमिलनाडु में बड़ा माल चाहिए, उसको कलर नहीं चाहिए। असम में रेड कलर चाहिए, उसको पिंक कलर ज्यादा है। पिंक कलर मानना
अच्छा ये पिंक कलर माल ना ये तमिलनाडु से असम में बड़ा माल भेजेगा वो छोटा माल से कम भाव में जाएगा। अच्छा हाँ। और तमिळनाडू को बड़ा प्याज चाहिए बड़ा 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 30 रुपये म्हणजे 30 रुपये किलो म्हणजे 3000 रुपये क्विंटल तमिळनाडूला जातो मोठा माल. और मीडियम साईज रेट 24-25। 2400 रुपये ते 2500 रुपये हा रेट आहे. हे दोन सहकारी होते हे लासलगाव बाजार समितीमध्ये पार्टीमार्फत आलेले असतात. कॅमेऱ्यासमोर यायला नाही म्हणत होती तमिळनाडूची पार्टी, कारण त्यांना वाटलं काय दिसणार आम्ही चेहरे आमचे नको, तर बिचाऱ्यांनी सहकार्य केलं, बोललं. अशा पद्धतीचं हे बाहेरच्या राज्यातलं मार्केट होतं. म्हणजे लासलगावचा जो कांदा आहे थेट पार्टे जे आहे ते इथे येतात. आपने हमारे साथ बातचीत की, आपका धन्यवाद. धन्यवाद. माल पाहून घ्या, माल एक नंबर बरं, एक नंबर गाडी. काय भाव गेली? 1614 कोणतं गाव आहे? भाटगाव. भाटगावची गाडी आहे. भाटगाव चांदोड तालुका, नाही यावला भाटगाव. यावला भाटगाव का? बरोबर. 1600 किती म्हणले? 14. 1614. काल होते का? काल काय भाव गेले ते? आज 14 रुपयाचा फायदा आहे. बरं. शेतकरी गाडीजवळ राहत नाही म्हणून आपल्याला लाईन शीर घेता येत नाही, बाकी काही उद्देश नसतो, लाईन शीरच घेतो आपण. चला ही पिकअप कुठली पाहून घेऊ. शिवगा सातारे. शेवगा सातारा त्या लाईनला होतो, तिकडे सातारीचीच, इकडे बी साताराच. काय भाव घेत? सातारीची कांदे पाडू द्यायची 1501 रुपये. 1501 रुपये. कालच्या पेक्षा आज काय वाटतं? कालच्या पेक्षा आज 100 रुपये डाऊन आहे का वर आहे? डाऊन. डाऊन आहे. बरं, पण कालच्या गाड्या आहे ना 1450 दिसत होत्या, पण आज बरं कळल तरी. हा, माल पाहून घ्या. दोनच काय भाव गेली? 1400. 71. काल होती ना तुमची गाडी? हो. काय काय भाव गेली ती? काल 1481. 1481. बर बर बर. शेजारची गाडी आहे. चला लाईन शीर गाडी घ्या. शेतकरी म्हणताय, हाय आता शेतकरी इथं उपस्थित आहे म्हणून. पाहून घ्या साईज कशी आहे. काय भाव गेले? 1500. 1500. पावती दाखवा. चांगली 1500. चला शेजारचे शेतकरी आपण विचारू त्यांना. एकदम ड्राय कोरडा माल आहे बरं का, एकदम वाळलेला कांदा आहे. काय भाव गेली? 1500. आज सरासरी 1500 दिसू राहील मला. 1500 का? गाव कोणतं तुमचं? सातारे. बरं बरं. माल पाहून घ्या. गाडी कुठली ते विचारून घेतो मी. एकदम माल तुम्हाला दाखवून देतो शेजारच्या गाडीचा. काय भाव गेली? 1500 रुपये. 1500. मी आज जेवढ्या गाड्या लाईन शीर कव्हर केल्या ना 1500 दिसू राहिल्या. रेंज आज चांगली ना, सरासरी पण चांगली रेंज. असं आहे ना, कारण मी तिकडे पाठीमागची लाईन पाहिली ना 1500 सांगत होते. सरासरीत रेंज चांगली आहे. आता मी लाईन शीर गाड्या घेतल्या, आता काय मागं पुढे नाही घेतल्या. सरला ते आज शिवाय आज गाडी. नाही शेजानीच घेतलंय बॉ शूटिंग असं. आता इथं कोणी नाहीये. हे पुढे एक शेतकरी दिसतंय, यांना विचारू. चांगला माल आहे. काय भाव गेले बाबा? कोणतं गाव? सरासरी आज पिकअप 1500 आहे बरं का, म्हणजे सरलट पाहिलं तर मी लाईन शीर मी जेवढ्या घेतल्या ना. आता तुमची शेजारची चिंगळी एकदम 700 रुपये. एकदम हलकी. 700 रुपये म्हणताय शेतकरी. एकदम म्हणजे काहीच नाही त्याला. जेव्हा पाहून घ्या तुम्ही 700 रुपये, कारण शेतकरी म्हणतात आम्हाला सगळ्या पद्धतीचा माल दाखवा. यावर तुम्हाला लक्षात घ्या. या अशा पद्धतीची आहे. 700 रुपये गेलेली गोल्टी. 700 आडगाव. तुम्ही पाहून घ्या. म्हणजे का व्यापारी कमी घेतात, का पुकारतात. आता पहिला ट्रॅक्टर घेतलेला आहे मी. ट्रॅक्टरची सुरुवात घेतोय. शेतकऱ्यांना पण विचारू त्यांचा कालचा आणि आजचा भाव काय होता. ट्रॅक्टरची सुरुवात आहे. माल पाहून घ्या. 1300 रुपये गेला काल. 1421 जायला होता. काल 1421. हा. कोणतं गाव तुमचं? पाचोरा. पाचोरा. हा. अच्छा. काय भाव गेला? 1331. काल 1450 गेला होता. माल कसा आहे आता मी पण दाखवतो तुम्हाला. माल जाण्याचं कारण काय आहे? हा माल कमी जाण्याचं कारण माल टरला सोडून राहिला. टरले सोडल्यामुळे म्हणून त्यांना जाणवलं ते, म्हणून कमी गेला.
माल दाखवतो मी तुम्हाला, शेतकरी ट्रॅक्टर जवळचे म्हणून घेता येतं. या पाहून कशा पद्धतीने हा माल आहे. शेतकऱ्यांना विचारू आपण काय भाव गेले. 1391. कालचा माल आणि आजच्या मालात फरक. काल काय भाव गेला होता? काल 1431. 1431. मालात मध्ये काय फरक थोडासा? मालामध्ये काहीच नाही, कालचाच माल माल. बर. आज कमीत कमी 70 ते 80 रुपयाने मार्केट डाऊन झाले ट्रॅक्टरच्या बाबतीत. कारण पिकअप वरती काढले त्यांनी 1500 दिसले मला सरासरी. माल दाखवतो बरं का आधी. ट्रॅक्टरची लाईन आहे. काही शेतकरी ट्रॅक्टर जवळ उभे राहत नाही म्हणून आपल्याला सरसगट लाईन मध्ये घेता येत नाही. ट्रॅक्टर दुसऱ्याचा राहते, दुसऱ्या ट्रॅक्टर पुढे उभे, म्हणून शेतकरी बांधवांनी समजून घ्या, जे ट्रॅक्टर जवळ उभे आहे त्यांचं आम्हाला शूट करता येतं. काय भाव गेले? 1500. कोणतं गाव? टाकळी. अच्छा, चला मी आता सरळ पुढे जातो. आता ही शेतकरी दिसतंय लाईन मध्ये, कमेंट करता शेतकरी की तुम्ही आम्हाला सोडून देतात. तसं काही नाही, जे दिसतं ट्रॅक्टर जवळ त्यांना आपण घेऊ. आता बा हा माल आहे, अशा पद्धतीचा माल आहे. मालाची साईज मी तुम्हाला काय दाखवतो का तुम्हाला कळलं पाहिजे का हा कांदा या भावाने घेतला जातो आणि माल पाहून भाव होतो. कोणतं गाव? काय भाव गेला? 1456 रुपये. अजून किती माल आहे? अजून आहे ना 2-3 टक्के. परिसरात किती माल आहे अजून? परिसरात आहे पण भाव नाही कांद्याला, काही नाही. पण किती दिवस राहील तरी कांदा बाजारात अजून? कांदा अजून एक महिना राहील. चांगला माल राहील का? 1 महिनापर्यंत चांगला माल राहील. पण बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी नाराज आहे. हा, ते तर आहे. सरकारने काहीतरी दाखल घ्यायला पाहिजे, त्याच्याबद्दल निर्यात वाढवायला पाहिजे. बरं, जास्तीत जास्त निर्यात वाढवली पाहिजे. काय भाव गेले? 1554 रुपये गेलाय ट्रॅक्टर तुमचा. कोणतं गाव? टाकळी विंचूर. बर, ठीक. किती माल आहे अजून टाकळी परिसरात? अजून भरपूर आहे, आताच सुरुवात आहे. परिसरात अजून भरपूर माल आहे. एखादा 1.5 महिना चालेल का? 1 महिनाभर अजून. अच्छा, 1 महिनाभर तर म्हणजे मग मार्केट अजून अवकाशीच राहील. अवकाशीत राहील. अच्छा, टाकळी विंचूर ना. हो. शेतकरी विचारू आपण त्यांना. कोणतं गाव आहे? तळेगाव रुई. हो. काय भाव गेला? 1500 रुपये. आज काय वाटतं कालच्या पेक्षा आजच्या बाजार? कालच्या पेक्षा थोडी घसरली 100-150 रुपये. 100. काल होते तुम्ही? हो, काल होतो ना. काल काय भाव गेला? काल 1581 आहे आणि आज? आज 1500 गेला. बर, म्हणजे 1581, 1500. ट्रॅक्टर बी सरासरी 1500 घेऊन राहिले. चांगला माल मारायपैकी. आणि पिकअप बी 1500 काढले. पण आज कमी मार्केटला कालच्या पेक्षा 100%. काल 1800 रुपयाचा जवळजवळ 1790 रुपये हायेस्ट होता. आज काय काढला का ना हायेस्ट? 1650 पर्यंत काढला. 1670 पावणे. दाखवून देतो तुम्हाला. माल एक साईज दिसतोय बरं का, काहीच अडचण नाही, म्हणजे चांगला माल आहे. तरी विचारू आपण, खाली पडेल का? हातात घेऊन दाखवतो म्हणजे शेतकऱ्यांना कसं आहे लक्षात येतं. इकडच्या बाजूने सूर्याच्या विरोधात शूटिंग येत. काय भाव गेला? 1418. मी आता फक्त पटापट विचारतो, माल पाहून घ्या कसा आहे, कारण व्हिडिओ पटकन गेला पाहिजे. काय भाव गेला द्यावा? 1455. सरासरी 1500 हाय ट्रॅक्टरची लेवल. चांगल्या मालाची. ईड कोण होतं का? काय भाव गेला? 1372. मालाला टरला कमी आहे ना थोडं, म्हणून बरे गेले ना. काल होते का तुम्ही? काल नव्हतं. परवाला 2 ते परवा होता. त्याच्यापेक्षा बरे गेले. अच्छा, त्या दिवशी काय भाव गेले ते? त्या दिवशी 1400 काही घेतलं. अच्छा, आणि आज काय गेले? 1400. आज 1372 गेले. त्या दिवशी 1400 गेले. अच्छा, मालच मला बरे आहे. माल आज खराब आहे, त्या दिवशी माल चांगला असेल. चांगला होता. हा, म्हणून बरोबर. मीडियम साईज आहे पण मालाला कलर खूप आहे बरं का ट्रॅक्टरचा. हा, माल एकच नंबर. साईज एकदम एकसारखी साईज आहे. शेतकऱ्यांना विचारू आपण काय आहे, जाता विचारू, कारण भाव काय गेला? चांगलाच भाव गेला असेल कदाचित. काय भाव गेला? 1600 रुपये. कोणतं गाव तुमचं? कातरणी. माल बियाणं कोणतं आहे? नावळी म्हणते. मग आता त्याच्यात तुम्ही कुठून घेतला होता?
आम्ही गावातूनच घेतो. शेतकऱ्याकडून हा माल पाहून घ्या कसा मी तुम्हाला दाखवतो. शेतकरी विचारतात का बियाणं विचारात जा म्हणून. तेव्हा अशा पद्धतीचा माल आहे. 1600 रुपये गेला. कलर आहे त्याला एकदम. यावेळी मध्ये पाहून घ्या. सरासरी आजचं मार्केट माल दाखवून देतो. मालाला कलर आहे. कसं आहे मालाचं मोल होतं हे आपण नाकारता कामा नाही. शेतकरी विचारू आपण त्यांना काय भाव गेले. पावती दाखव काय भाव गेले. 1554 रुपये गेला आहे ट्रॅक्टर तुमचा. कोणतं गाव. टाकळी विंचूर. बर 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 ठीक. किती माल आहे अजून टाकळी परिसरात. अजून भरपूर आहे. आताच सुरुवात आहे. परिसरात अजून भरपूर माल आहे. एखादा 1.5 महिना चालेल का. 1 महिनाभर अजून. अच्छा 1 महिनाभर तर म्हणजे मग मार्केट अजून अवकाशीच राहील. अवकाशित राहील. अच्छा टाकळी विंचूर ना. हो. माल दाखवतो बरं का आधी. ट्रॅक्टरची लाईन आहे. काही शेतकरी ट्रॅक्टर जवळ उभे राहत नाही म्हणून आपल्याला सरसगट लाईन मध्ये घेता येत नाही. ट्रॅक्टर दुसऱ्याचा राहते दुसऱ्या ट्रॅक्टर पुढे उभे म्हणून शेतकरी बांधवांनी समजून घ्या. जे ट्रॅक्टर जवळ उभे आहे त्यांचं आम्हाला शूट करता येतं. काय भाव गेले. 1500. कोणतं गाव. टाकळी. अच्छा चला मी आता सरळ पुढे जातो. आता ही शेतकरी दिसतंय लाईन मध्ये. कमेंट करता शेतकरी की तुम्ही आम्हाला सोडून देतात. तसं काही नाही. जे दिसतं ट्रॅक्टर जवळ त्यांना आपण घेऊ. आता बा हा माल आहे. अशा पद्धतीचा माल आहे. मालाची साईज मी तुम्हाला काय दाखवतो का तुम्हाला कळलं पाहिजे का हा कांदा या भावाने घेतला जातो आणि माल पाहून भाव होतो. कोणतं गाव. काय भाव गेला. 1456 रुपये. अजून किती माल आहे. अजून आहे ना 2-3 परिसरात किती माल आहे अजून. परिसरात आहे पण भाव नाही कांद्याला काही नाही. नाही पण किती दिवस राहील तरी कांदा बाजारात अजून. कांदा अजून एक महिना राहील. चांगला माल राहील का. 1 महिनापर्यंत चांगला माल राहील. पण बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी नाराज आहे. हा ते तर आहे. सरकारने काहीतरी दाखल घ्यायला पाहिजे. त्याच्याबद्दल निर्यात वाढवायला पाहिजे. बरं जास्तीत जास्त निर्यात वाढवली पाहिजे. मीडियम साईज पण मालाला कलर खूप आहे बरं का ट्रॅक्टरचा. हा माल एकच नंबर साईज एकदम एकसारखी साईज आहे. शेतकऱ्यांना विचारू आपण काय आहे जाता विचारू कारण भाव काय गेला. चांगलाच भाव गेला असेल कदाचित. काय भाव गेला. 1600 रुपये. कोणतं गाव तुमचं. कातरणी. माल बियाणं कोणतं आहे. नावळी म्हणते मग आता त्याच्यात तुम्ही कुठून घेतला होता. आम्ही गावातूनच घेतो. शेतकऱ्याकडून. हा माल पाहून घ्या कसा मी तुम्हाला दाखवतो. शेतकरी विचारतात का बियाणं विचारात जा म्हणून. तेव्हा अशा पद्धतीचा माल आहे. 1600 रुपये गेला. कलर आहे त्याला एकदम. यावेळी मध्ये पाहून घ्या. सरासरी आजचं मार्केट मी आता फक्त पटापट विचारतो. माल पाहून घ्या कसा आहे कारण व्हिडिओ पटकन गेला पाहिजे. काय भाव गेला द्यावा. 1495. सरासरी 1500 हाय ट्रॅक्टरची लेवल चांगल्या मालाची. इड कोण होतं का. काय भाव गेला. 1372. मालाला टरला कमी आहे ना थोडं म्हणून. बरे गेले ना. काल होते का तुम्ही. काल नव्हतं. परवाला शेतकरी विचारू आपण त्यांना. कोणतं गाव आहे. तळेगाव रुई. हो. काय भाव गेला. 1500 रुपये. आज काय वाटतं कालच्या पेक्षा आजच्या बाजार. कालच्या पेक्षा थोडी घसरली. 100-150 रुपये. 100. काल होते तुम्ही. हो काल होतो. काल काय भाव गेला. काल 1581 आहे आणि आज 1500 गेला.